टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं कसबा याच गावामध्ये भव्य दिव्य स्मारक करण्यासंदर्भातला निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे। हाच तो वाडा आहे कसब्यामधला की ज्या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी मोगलांनी पकडलेलं होतं आणि त्यानंतर झालेला सर्व इतिहास जो आहे तो आपल्या समोर या ठिकाणी येतो। छावा चित्रपटामुळे हा सगळा इतिहास जो आहे तो सध्या पुढे आलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या या कसबा गावामध्ये आलेलो आहोत आणि याच ज्या वाड्यामध्ये दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी अटक झाली किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्या ठिकाणीच या ठिकाणी हे भव्य दिव्य स्मारक करण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्यासोबत या गावातले ग्रामस्थ आहेत की जे संभाजी प्रेमी छत्रपती संभाजी महाराज प्रेमी सुद्धा आहेत। अण्णा काय सांगाल, शासनाचा हा निर्णय भव्य दिव्य आणि देखणं स्मारक करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, काय सांगाल? प्रथम मी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा अभिनंदन करतो आणि त्यांना आभार मानतो, लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न, महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याचं जे अभिवाचन विधानसभेमध्ये दिलं त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो। आणि त्यांनी या ठिकाणी स्मारक हे मूळ जागेमध्येच उभं करण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला, आजपर्यंत ज्या सरदेसाई वाड्याचा विकास स्वतः सरदेसाईसुद्धा करून दिला आणि नाही त्या ठिकाणी या ठिकाणी ती जागा अधिग्रहित करून त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होईल अशा पद्धतीचं ठणकावून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याला सार्थ अभिमान आम्हाला निश्चितपणाने आहे आणि संपूर्ण ग्रामस्थांनी आम्ही त्या ठिकाणी त्यांचा जयघोष केला आणि आनंदसुद्धा व्यक्त केला की कारण काही या ठिकाणी येणारे पर्यटकसुद्धा आपल्याला नतमस्तक होतात। ते बघा, ते पण आत्ता आले, आपण इकडे बोलत असताना सुद्धा त्या ठिकाणी ते नतमस्तक होत आहेत। इथली माती लावतात डोक्याला आणि निघून जातात की आपल्या धर्मवीर राजाचा या ठिकाणी आपल्या पदवर्षाने पुनीत झालेल्या मातीत आपण जाऊन आलो याचा आनंद त्या सगळ्यांना असतं आणि पवित्र झाल्यासारखं सगळ्या मंडळींना वाटतं। आणि त्या ठिकाणी हे असं भग्नावशेषमध्ये ठेवण्याचं काम सुभाष रघुनाथ सरदेसाई यांनी या ठिकाणी आम्हाला एक छोटासा कुठेतरी जागा देऊन तिथं तुम्ही त्या अंगणात खेळा आणि मोठ्या ग्राउंडमध्ये आम्ही आहे अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं। पण ही सगळी भूमिका शासनाला पटल्यानंतर, शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर की हे दुर्लक्षित असलेलं ठिकाण कुठल्या पद्धतीने याला गतवैभव प्राप्त करून द्यायचं अशा पद्धतीचा माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही निश्चितपणाने त्यांचे आभारी आहोत असं या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो। बरोबर आहे। या ठिकाणी याच वाड्याच्या ठिकाणी हे स्मारक बांधायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, काय भावना आहे तुमच्या ग्रामस्थ म्हणून? एक मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे। म्हणजे आमच्या ज्या आजपर्यंतच्या ज्या भावना होत्या त्या भावना कुठेतरी याच्या सार्थ झाल्या असं आम्हाला वाटतंय। कारण हे स्मारक जर झालं तर संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशातली मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि राजांचं शौर्य जे होतं ते शौर्याची गुणगान करणार आहे। आजही ती होते, आजही येत आहेत, पण त्यांना इथं बघण्यासारखं काय नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय जो आहे तो अतिशय चांगला आहे। त्याबद्दल मी ग्रामस्थ म्हणून मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि या स्मारकाला मुख्यमंत्र्यांच्याकडून जे काय चाल पुढे केलेली आहे त्याला मी शुभेच्छा देतो। नक्कीच या गावच्या सरपंच देखील या ठिकाणी आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी आता होणार आहे, ही जागा सुद्धा अधिग्रहित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी खूप आभार मानते की त्यांनी जो योग्य निर्णय घेतला आहे आणि आमची ग्रामस्थांची पण मागणी होती की जे वाडा आहे ते ह्याच ठिकाणी डागडुजी करण्यात यावी आणि तसे ते सफल झाले, त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारचे मी आभार मानते। धन्यवाद। बरोबर आहे। आपल्यासोबत आणखीन काय ग्रामस्थ आहेत, काय सांगाल तुमची तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं काय म्हणणं आहे, काय वाटतंय? माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो खूप चांगला घेतला आणि आज मी माझ्या नातवाला अभिमानाने सांगेन ह्या गोष्टी की संभाजी महाराज कोण होते आणि शिवाजीचे पुत्र कसे आपल्या हिंदू धर्मासाठी कसे पराक्रम करू शकले। बरोबर आहे, नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतात सरकारचं, ज्या पद्धतीने हे स्मारक होतं आहे ते गरजेचं होतं आणि ते लवकरात लवकर पूर्ण करावं अशीच भावना इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कसबा, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.